ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पटियालाचे जे महाराजा भूपिंदर सिंग आहेत त्यांनी पॅरिसमध्ये जाऊन कार्टियरकडून बनवून घेतलेल्या पटियाला नेकलेस, जगप्रसिद्ध पटियाला नेकलेसची 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या निमित्ताने मी एका मासिकासाठी लेख लिहिते, म्हणून मला वाटलं व्हिडिओज करावे आणि त्यांच्या जीवनावर मला थोडं संशोधन करायला लागलं. ते खूप रंगेल व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या 80 बायका काय होत्या, त्याच्याहून जास्त लफडी काय होती, 100हून जास्त मुलं काय होती विचारू नका. पण पॅरिसमध्ये ते परत एकदा गेले होते 1928मध्ये. ह्या वेळेला ते क्लॅरिस्टे हॉटेल रिट्समध्ये राहिले आणि ते म्हणाले की आता कार्टियरमधून आपलं झालं आहे करून, काहीतरी नवं शोधूया. तर ह्या वेळेला ते बुशरॉमध्ये गेले, कार्टियर बुशरॉ, दोन्ही जगप्रसिद्ध हे काय हे. तर असं म्हणायचे महाराजा भूपिंदर सिंगबद्दल की ते त्यांच्याकडे त्यांच्या महालात पटियालामध्ये 40 रोल्स रॉयस गाड्या असायच्या आणि त्यांचं स्वतःचं विमान पण होतं. ते कुठेही जायचे, भारताच्या बाहेर, त्यांच्याबरोबर ह्या 40मधल्या 20 गाड्या असायच्या आणि त्यांचे नोकर माणसं कुणाला ठाऊक का पण गुलाबी फेटे घालून सगळीकडे त्यांच्याबरोबर फिरायचे. सो असं हे प्रस्थान पॅरिसला 1928मध्ये पण गेलं. आणि त्यावेळेला ते म्हणाले की नाही, मला गाडी नाही न्यायची, मी बुशरॉच्या दालनात चालत जाणार. सो ते रिट्स ते बुशरॉपर्यंत चालत गेले आणि त्यांच्या मागे मागे त्यांची नोकर मंडळी आणि गुलाबी फेटे घालून एक लोखंडाच्या मोठ्या मोठ्या पेट्या घेऊन, ज्याच्यामध्ये त्याची कधी न संपणारा रत्नांचा खजिना होता. बुशरॉमधल्या रत्नतज्ञांनी त्या खजिन्यातून 7,500 हिरे काढले, वेचून करून काढले आणि 1400 पाचू काढले, अजून रत्न काढली आणि ह्या रत्नांमधून त्यांनी 150 दागिने बनवले. त्या दागिन्यांमध्ये एक खासियत होती की त्याच्यामध्ये कलाकुसरांची एक मिश्रण होतं. भारतीय कलाकुसर आणि 1930 आणि 1920 आणि 30मध्ये प्रचलित असलेल्या 8 डेको कलाकुसरीचं हे खूप सुंदर मिश्रण होतं आणि ह्याचा एक नमुना